Hi friends, today we are going to solve Bridge Course Pre-Test Subject Mathematics Class 7 Marks 20. So friends, आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ब्रिज कोर्स प्री टेस्ट सॉल्व करणार आहोत. म्हणजेच मॅथ्स सब्जेक्टची प्री टेस्ट आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. आपण या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका. चला तर मग आता आपण टेस्ट सुरू करूया. क्वेश्चन नंबर 1. मॅच द फॉलोइंग. एंगल मेजरमेंट and angle type. First, 240 degree reflex angle. More than 180 degree is called reflex angle, and 180 degree is a straight angle. Straight angle यामध्ये कुठेही ऑप्शन दिलेला नाही. 180 degree is a straight angle. Straight angle. Okay, 180 degree is a straight angle. Next, question number 2. Solve. त्यामध्ये A. Write opposite numbers of the following number. Opposite number of minus 48 is plus 48. And opposite number of plus 15 is minus 15. Okay, next. Second, convert the following common fraction to decimal fraction. 36 upon 40. First 36 upon 40. आपण 40 ला जे 4 ने डिवाइड केलं किंवा ए सिंपल वे इज इक्वल टू 36 means what? 9 into 4 and 40 is what? 10 into 4. Okay, 9 4s are 36, 10 4s are 40. 4 get cancelled. So we get 9 upon 10. डिनॉमिनेटरला 10 आहे, मीन्स 10 आहे. म्हणजे आपण न्यूमरेटरच्या नंबरला काय करणार? एक 1 नंबर सोडून काय करणार? पॉईंट देणार. 10 1 नंबर सोडून पॉईंट. ओके, सो आन्सर इज 0 upon 9. So 36 upon 40 is equal to 0.9. So second one, 9 upon 8. ओके, या ठिकाणी 0 आल्यामुळे आपण डिव्हिजन सहज केलं. आता या ठिकाणी आपण दोघां 9 आणि 8 कोणत्याही टेबलमध्ये येत नाहीत. ओके, मग एक तर तुम्ही 8 ला 125 ने मल्टिप्लाय करू शकता. आता 125 ने मल्टिप्लाय का केलंय? तर 125 इंटू 8 1000. सो 8 ला 125 ने मल्टिप्लाय केलंय तर 9 ला सुद्धा 125 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 9 इंटू 125 इज 1125 अँड 8 इंटू 125 इज 1000. तो 1000 आहे, डिव्हिजन करायला एकदम सोपं झालंय. डिनॉमिनेटरला किती 0 आहेत? 1 2 3. म्हणजे 3 नंबर सोडून काय येणार? पॉईंट येणार आहे. 1 2 3 म्हणजेच 1 नंतर पॉईंट. हे 1 1 2 5 पॉईंट कुठे येणार? 1 2 3 या ठिकाणी 1.125. हे डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता. तुम्हाला या प्रकारे डिव्हिजन करायला सोपं जाईल. 8 1s are 8, 1 0.8 1s are 8
10 minus 8 is 2. Again take 0. 8 2s are 16. 4 take 0. 8 5s are 40. So answer किती आहे 1.125. सेम आन्सर आहे. या मेथडने करा किंवा या मेथडने करा, जी मेथड इझी वाटेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट सी राइट एनी 3 numbers मेड बाय 3 digits that is divisible by 4. डिव्हिजिबल बाय 4. 4 ने डिवाइड होणाऱ्या नंबर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. ओके, किती डिजिट? 3 डिजिट. ओके, आपल्याला 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहित आहे. 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4 इज इफ द नंबर फॉर्म बाय द डिजिट्स इन द टेन्स and unit places of the number is completely divisible by 4, then number is divisible by 4. ओके, आपल्याला टेस्ट काय सांगते, जे 10 and युनिट प्लेसचा जो नंबर होतो, समजा एक 20 हा युनिट प्लेस, हा 10 प्लेस, ह्या समजा या ठिकाणी नंबर घेतला मी 520. हा जो नंबर आहे ह्या युनिट प्लेस आणि 10 प्लेस आणि युनिट प्लेस घेऊन जो नंबर तयार होतो त्या नंबरला जर 4 ने हा नंबर जर 4 ने डिवाइड होत असेल तर हा सुद्धा नंबर 4 ने डिवाइड होईल. म्हणजे हा नंबर 4 ने डिव्हिजिबल आहे. आपल्याला 3 डिजिट लिहायचे, हे 3 डिजिट झाले. तर फर्स्टला कोणताही नंबर घ्या 6 आणि पुढे 4च्या टेबलमधील नंबर घ्या 728. 28 4च्या टेबलमध्ये येतो. 440 आपल्याला ओनली 3 नंबर्स लिहायचे होते. तुम्ही या प्रकारे किती नंबर या ठिकाणी लिहू शकताय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. सॉल्व फर्स्ट 85.212 minus 3.410. आपलं सबस्ट्रॅक्शन या ठिकाणी करायचं आहे. ओके, सो 85 आपण याच ठिकाणी करूया. 85.212 पॉइंटच्या खाली पॉइंट घ्या. या ठिकाणी 410 आणि या ठिकाणी किती आहे 3. सो मायनस करते आपण. 2 minus 0 2. 1 minus 1 0. 2 minus 4 होतील का? तर नाही. या बाजूने एक कॅरी करा, कट करा. या ठिकाणी 4 राहिले, या ठिकाणी किती 12 झाले. नेक्स्ट 12 minus 4 is 8. 12 minus 4 is 8. 4 minus 3 is 1 and 8 remains same. Answer is 81.820. Next आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. 5 17.5 5 3s are 15. So 70 minus 15 is 2. A point 5 आपण खाली घेतले. 5 5s are 25. Answer is 3.5. Answer is 3.5. Answer किती आहे 3.5. हे सम तुम्ही जी मेथड 6 स्टँडर्डला आणखी एक मेथड पाहिले त्या मेथडने सुद्धा करू शकता. 17.5 divided by 5. It can be right 175 upon 10. 10 वर डिवाइड करा. पॉइंट याच ठिकाणी पॉइंट काढलाय आपण 10 खाली घेतले. 1 पॉइंट म्हणून आपण डिनॉमिनेटरला किती घेतले 10 आणि न्यूमरेटरचा पॉइंट निघून गेलेला आहे. इंटू असेल तर काय होतं, हेच काय होणार ते 5/1. हे काय होणार 1/5. 5 1 जार आणि या ठिकाणी 175 ला 5 ने डिवाइड केलं. आन्सर किती येईल 35. सो या ठिकाणी 35 1 जार 35 आणि हे 10. अगेन 35 अपॉन 10. डिनोमिनेटरला 10 आहे म्हणजेच 1.1 नंबर सोडून काय येणार पॉइंट येणार. बघा आन्सर सेम आले. कोणतीही मेथड तुम्ही यूज करा आणि एक्झाममध्ये तुम्हाला कोणत्याही एका मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. फर्स्ट, ड्रॉ अ लाइन सेगमेंट PQ of length 7 cm. Bisect it using compass and ruler. And second one is
using appropriate instruments in the compass box, draw an angle of 60 degree and bisect it. आता हे आपण दोन्ही एक्झाम्पल सॉल्व करूया. आपल्याला 7 सेंटीमीटरचा सेगमेंट बायसेक्ट करायचा आहे. सो फर्स्ट ड्रॉ PQ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. हा सेगमेंट PQ 7 सेंटीमीटरचा ड्रॉ करून घ्या. ड्रॉ केलेला आहे 7 सेंटीमीटर. सो नेक्स्ट टेक कंपास, प्लेस स्टील पॉइंट ऑन पॉइंट Q किंवा तुम्ही पॉइंट P वर ठेवा, कोणत्याही पॉइंटवर ठेवू शकता. ओके, मी P वर ठेवतोय. टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ. ह्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आहे. ओके, एवढं डिस्टन्स घेतल्यानंतर या अप्पर साईडला एक आर्क ड्रॉ करायचं आहे, लोअर साईडला एक आर्क ड्रॉ करायचं. ओके, नेक्स्ट डिस्टन्स चेंज करू नका. आता स्टील पॉइंट Q वर ठेवा. प्लेस स्टील पॉइंट ऑन पॉइंट Q. त्यानंतर ह्या अप्पर साईडला जो आर्क ड्रॉ केलेला आहे त्याला कट करा. लोअर साईडला जो आर्क ड्रॉ केलेला आहे त्याला सुद्धा काय करा, कट करा. त्यानंतर हे दोन्ही आर्क ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत ते पॉइंट मार्क करून घ्या आणि या पॉइंटमधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. ही लाईन म्हणजेच या सेगमेंटची बायसेक्टर आहे. बायसेक्ट काय करतो, हा सेगमेंटचे इक्वल 2 पार्ट्समध्ये, सेगमेंटला 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतो, 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. आणि या ठिकाणी अँगल किती असतो, 90 डिग्री असतो, कारण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. परपेंडिक्युलर मीन्स या ठिकाणी अँगल किती असेल, 90. आणि हे जे 2 पार्ट्स तयार झाले ते दोन्ही पार्ट्स इक्वल आहेत. सो नेक्स्ट आपल्याला 60 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे आणि त्याला बायसेक्ट सुद्धा करायचं आहे. आता आपण 60 डिग्रीचा अँगल ड्रॉ करूया. आता अँगल ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला एक फर्स्ट या प्रकारे एक रे ड्रॉ करून ठेवा. त्यानंतर एक प्रोटेक्टर, या प्रोटेक्टर घेऊन बरोबर हा पॉइंट आणि हा प्रोटेक्टरचा पॉइंट व्यवस्थित जॉईन करून घ्या. ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना जोडून घ्या म्हणजे अँगल परफेक्ट येईल. ओके, अँगल मेजर करताना कोणत्या साईडने आपण काउंट करायचा, ज्या साईडला हे ॲरो आहे त्या बाजूने काउंट करत जा. 10, 10, 20, 30, 40, 50, 60 या ठिकाणी आला. काही विद्यार्थी डायरेक्ट या ठिकाणी 60 दिसत आहे, या ठिकाणी तुम्ही डॉट केलात तर रॉंग होईल. ओके, तो अँगल किती आहे, 120 आहे. आपल्याला ज्या साईडने ॲरो आहे त्या बाजूनेच काय करायचं आहे, काउंट करायचं आहे. आणि आता आपण मार्क केलेला आहे हा पॉइंट आणि हा पॉइंट, हे दोन्ही पॉइंटमधून जाणारी काय करूया, एक रे काढून घेऊया. या प्रकारे आपण हा 60 डिग्रीचा अँगल ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला बायसेक्ट करायचं आहे. बायसेक्ट करण्यासाठी आपल्याला कंपासची गरज आहे. कंपास घेतला, कंपासचा स्टील पॉइंट या पॉइंटवर ठेवला आहे आणि या दोन्ही साईड आहे अँगलच्या दोन्ही साईडवरती एक ठराविक डिस्टन्स घेऊन, जास्त मोठं जास्त कमी घेऊ नका, जास्त मोठी सुद्धा घेऊ नका, ठराविक घ्या. आणि त्यानंतर या साईडवर एक आर्क ड्रॉ केलाय, या साईडवर एक आर्क ड्रॉ केलाय. त्यानंतर तुम्ही हे जे आर्क आपण ड्रॉ केलेले आहेत दोन्ही साईडला त्यावरती एक स्टील पॉइंट आता या आर्कवर ठेवा. आता डिस्टन्स तुम्ही चेंज केला तरी चालेल किंवा जे आहे तेच घेतलं तरी हरकत नाही, मी सेम ठेवलेलं आहे. ओके, आता इथे ठेवा आणि याला कट करा या प्रकारे. आणि हा जो पॉइंट मिळतोय आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट तो मार्क करा आणि हा पॉइंट यातून जाणारा एक रे ड्रॉ करा. या प्रकारे आपण हा अँगल बायसेक्ट केलेला आहे. अंडरस्टूड? सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम्स. फर्स्ट, Vishwarath has 20 kg of jawar and 30 kg of weight. Each bag is to be filled with the same weight of grain. So how much maximum weight of each grain can bag be filled? Okay. आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता आपण हे सॉल्व करूया. See here, there are two numbers 20 and 30. So first we have to find
आपल्याला काय फाइंड करायचं आहे, 20 and 30 या दोन नंबर्स मधला ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड फॅक्टर्स ऑफ 20. Factors of 20, that is 1, 2, 4, 5, 10 and 20. ओके, 2 च्या टेबलमध्ये 20 येतात, 4 च्या टेबलमध्ये 20 येतात, 5 च्या टेबलमध्ये 20 येतात, 10 च्या टेबलमध्ये 20 येतात आणि 20 च्या टेबलमध्ये सुद्धा 20 येतात. सो फॅक्टर्स ऑफ 20 आर 1, 2, 4, 5, 10, 20. ओके, सेम फॅक्टर्स ऑफ 30 1, 2, 3, 5, 6, 10, 15, 30 या सर्वांच्या टेबलमध्ये 30 येतात. See here, so therefore the common factors of 20 and 30, common factors are 1, 1, 2, 2, 5, 5, 10, 10, 1, 2, 5, 10 are common factor. But we have to find the greatest common factor. So greatest common factor is 10. Okay, means here HCF is 10. HCF is 10. So therefore the maximum weight of grain to be filled in each bag is 10 kg. Understood? Next. Second example, Rajaram had some sheep. Of these, 34 sheep were sold in market and 176 sheep remained left. Then how many sheep did Rajaram have in total? त्या राजारामकडे काही शीप होत्या, त्यापैकी त्याने 34 शीप मार्केटमध्ये विकल्या आणि 34 शीप मार्केटमध्ये विकल्यानंतर शिल्लक किती राहिले आहेत, 176. तर त्या राजारामकडे टोटल शीप किती होत्या ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. शीप, सो लेट राजाराम हॅड एक्स शीप. त्या राजारामकडे एक्स शीप होत्या असं आपण कन्सिडर केलेलं आहे. सो लेट in example, what is given, 34 sheep were sold in market and 176 sheep remained left. म्हणजे किती होत्या, एक्स शीप्स त्याच्याकडे होत्या, त्यापैकी त्याने 34 सोल्ड केल्या म्हणजे मायनस केल्या. सो टोटल होत्या एक्स, त्यामधून 34 मायनस झाल्या. मग या ठिकाणी कसं जाणार, एक्स मायनस 34. 34 विकल्यानंतर सोल्ड केल्यानंतर शिल्लक किती राहतात, 176. सो एक्स मायनस 34 इज इक्वल टू 176. हे आपण इक्वेशन फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. आता हे 34 आपल्याला या ठिकाणी आपल्याला फक्त एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. या ठिकाणी मायनस 34 आहे म्हणजे आपण काय करणार, प्लस 34 दोन्ही साइड मध्ये काय करणार, ऍड करणार. ऍडिंग 34 टू बोथ दी साइड. सो नेक्स्ट 34 गेट कॅन्सल. या ठिकाणी काय राहिलं, एक्स 176 प्लस 34 इज इक्वल टू 210. ओके, यांची काय ऍडिशन केल्यानंतर किती येते, 210. सो देअरफॉर राजाराम हॅड 210 शीप्स इन टोटल. त्या राजारामकडे किती शीप्स होत्या, तर 210. अंडरस्टूड. नेक्स्ट Ravina has 32 notebooks and 20 books. Then find the ratio of notebooks with books. Notebook books with books. ओके, आपण याचा रेशो फाइंड करूया. आपल्याला 32 and 20 या दोन नंबरचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. सो रेशो मीन्स फर्स्ट नंबरला आपण सेकंड नंबरने काय करणार, डिवाइड करणार. 32 अपॉन 20. 32 and 20 कोणत्या टेबलमध्ये येतात, 4 च्या. 4 8 जार 32, 4 5 जार 20. ओके, नेक्स्ट 4 4 गेट कॅन्सल. सो वी गेट 8 अपॉन 5. आता 8 अपॉन 5 ला आपण पुन्हा डिवाइड करू शकत नाही. सो द रिक्वायर्ड रेशो इज, हेच आपण कसं लिखतो, 8:5. 8:5. 8:5. नेक्स्ट fourth example, if Samira got 640 marks out of 800 in one test, what percentage of marks did she get? त्याला 800 पैकी 640 मिळालेले आहेत, तर तिला पर्सेंटेज किती मिळालेत. ओके, किती, 800 पैकी किती मिळालेत, 640. ओके, 640. Samira got 640 marks out of 800. ओके, 640 आउट ऑफ 800. सो आपलं पर्सेंटेज फाइंड करायचे म्हणजे आपण काय करणार आहे, 100 ने मल्टिप्लाय करणार.
100ने मल्टिप्लाय केल्याने हा झिरो गेट कॅन्सल, हा झिरो आणि हा झिरो, हे 2 झिरो कॅन्सल झाले. म्हणजे काय राहिले या ठिकाणी 640/8. नेक्स्ट या पण 64 मीन्स 8 8 जार 64, 8 8 झाला आणि हा झिरो या ठिकाणी, आणि हे 8 म्हणजे 8 8 गेट कॅन्सल. किंवा तुम्ही असं करू 8 1 जार 8 8 8 8 1 जार 8 8 8 जार 0 आणि हा झिरो झाले 80. सो किती या ठिकाणी राहिले 80 राहिले. मीन्स समीरा गॉट 80% ऑफ द मार्क्स. समीराला किती पर्सेंट मिळाले होते 80%. अंडरस्टूड. काय केलं या ठिकाणी 640 डिवाइड बाय 100 इंटू 100, 0 0 0 0 गेट कॅन्सल. नेक्स्ट व्हॉट इज 640/8. तुम्ही डायरेक्ट 8 ने डिवाइड करू शकता. असं डायरेक्ट डिवाइड करता येत नसेल तर असं करा. ओके 6 8 8 जार 64, हा 0 0 या ठिकाणी घ्या 0, 80%. ओके. सो समीरा गॉट 80%.